come towards session 6. In this session, we see some more problems on position vector, related to position vector. Okay, first problem, find the area of a triangle with vertices 1 1 0 1 0 1 0 1 1. Okay, this is the problem. Let A given, name the given points 1 1 0, B 1 0 1, C 0 1 1, B vertices, okay, of triangle ABC. Okay, then by distance formula, we first find length by distance formula. Length AB, what is distance formula? x2 minus x1 bracket square, y2 minus y1 bracket square, z2 minus z1 bracket square, and which is equal to 0 minus 1 चा square 1 plus 1, and which is equal to root 2. Similarly, length BC, same formula, BC x2 minus x1 bracket square, y2 minus y1 bracket square, 1 minus 1 square, again your answer is 1 plus 1 plus 0 root 2. And length AC equal to, length AC equal to x2 minus x1 bracket square, y2 minus y1 bracket square, z2 minus z1 bracket square, again 1 plus 0 plus 1, again root 2. What we see? From this we say that AB, BC, all lengths are equal, and therefore length AB equal to length BC equal to length AC. Which type of triangle is this? And therefore yes, triangle ABC is, कुठल्या टाईपचा हा ट्रायंगल असेल माहिती आहे ना, सगळ्या लेंथ सारख्या आल्या. ट्रायंगल ABC इज इक्विलॅटरल ट्रायंगल, आणि इक्विलॅटरल ट्रायंगल जर असेल तर त्याचा एरियाचा फॉर्म्युला तुमच्याकडे आहे. व्हॉट इज एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल? इफ लेंथ ऑफ साइड इज नोन, एरिया ऑफ ट्रायंगल ABC equal to root 3/4 साइड स्क्वेअर. इक्विलॅटरल ट्रायंगलचा एरिया कुठनं आला हा? बघा, हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. ओके, सगळ्या बाजूची लेंथ समजा सेम आहे. ए ही साईड आहे, मग आता हा बेस आहे, हा परपेंडिक्युलर टाकला तर हा अँगल किती आहे? 60 आहे. ओके, मग आपल्याला हा समजा ABC आहे. ओके, हा AD परपेंडिक्युलर आहे. मग मला साइन 60ची किंमत काढायची आहे. तर साइन 60ची किंमत काय आहे? अपोजिट साईड, यालाच काय म्हणतो आपण? हाईट अपॉन ॲडजसंट साईड ए, बरोबर आहे. मग याच्यावरनं साइन 60ची किंमत काय आहे माहिती आहे ना? रूट 3/2 इक्वल टू H अपॉन ए. याचा अर्थ एची किंमत काय आहे? 2/√3H, किंवा ही झाली तुमची H इक्वल टू काय आली? ही हाईट आली H इक्वल टू √3/2 टाइम्स ए.
मग एरियाचा फॉर्म्युला काय आहे, 1/2 बेस इंटू हाईट √3/√2 टाइम्स ए, सगळ्यांचा गुणाकार 1 इंटू √3 2 इंटू 2 4a², √3/4 साईड स्क्वेअर, असा हा फॉर्म्युला. तो तुम्हाला माहिती आहे कसा आला ते, मी फक्त एक दाखवला. ओके, मग याच्यात किमती टाका. बघा तुमचा ॲन्सर, विच इज इक्वल टू √3/4 इंटू साईड किती आली, √2चा स्क्वेअर म्हणजेच √3/4 इंटू 2 अँड विच इज इक्वल टू √3/2. एरिया आहे म्हणून स्क्वेअर युनिट्स, √3/2 स्क्वेअर युनिट्स. आणि असा हा प्रॉब्लेम. ओके, शो दॅट द पॉईंट्स. नेक्स्ट प्रॉब्लेम, A 3 2 -4, B 9 8 -10 and C -2 -3 1 आर कोलिनियर. आता कोलिनियर असतील तर काय कन्सेप्ट आहे, 1 कॅन बी एक्सप्रेस ॲज अ स्केलर मल्टिपल ऑफ अदर, पण कुठला, वेक्टरमधला आहे. मग याच्यापासून वेक्टर मिळवावे लागतील आपल्याला. त्याच्यासाठी काय करावं लागेल, पहिल्यांदा त्यांचे पोझिशन वेक्टर येऊ. हा पोझिशन वेक्टरवरचा प्रॉब्लेम आहे बघा. लेट ए बार म्हणजे ए पॉईंटचा पोझिशन वेक्टर, स्मॉल अक्षराने दाखवतो, 3i + 2 टाइम्स j -4 टाइम्स k. सिमिलरली यस, बी बार इक्वल टू 9i + 8j -10k अँड C बार इक्वल टू -2i -3j + k. Am I correct? Yes. B पोझिशन वेक्टर्स. हे काय आहेत, पोझिशन वेक्टर्स आहेत ऑफ गिवन पॉइंट्स A, B and C respectively. ओके, अँड देअरफॉर याच्यापासून दोन वेक्टर काढू आपण. ए बी बार इन टर्म्स ऑफ, इफ यू नो पोझिशन वेक्टर कसा घेतो आपण, बी बार मायनस ए बार. व्हॉट इज बी बार, विच इज इक्वल टू 9i + 8j -10k मायनस ए बार इज 3i + 2j -4k which is equal to, subtract 9i - 3i 6i 8j -2j 6j -10 + 4 -6k and that is equal to 6 times I + j -k. This is nothing but our AB bar. Also take one point common and remaining BC bar. BC bar can be written as AC घेतला तरी चालेल, BC bar, C bar minus B bar, C bar minus B bar -2i -9 मी डायरेक्टली घेतोय -11i -3 -8 -11j. Am I correct? 1 minus plus 11k. Check yourself and you got, if you take -11 common, you got I + j -k if we take negative common. Okay, this is nothing but our BC bar. From 1 and 2 याच्या दोन किमती येतील बघा. पहिली किंमत AB बार अपॉन 6 इक्वल टू BC बार अपॉन -11. हा 6 गेला की I + j -k, -11 तिकडे गेला की I + j -k च्या दोन व्हॅल्यू आल्या आणि ह्या इक्वल करा. अँड देअरफॉर AB बार इक्वल टू -6 अपॉन 11 BC बार, that is AB bar is scalar
मल्टिपल -6/11 संख्या आहे ऑफ BC बार. याचाच अर्थ काय झाला, हे कसे आहेत एकमेकांच्या पटीत लिहिता येतात, म्हणजेच हे कसे आहेत कोलिनियर आहेत आणि हे व्हेक्टर कोलिनियर आहे, म्हणजेच ए दिलेले पॉईंटसुद्धा कसे आहेत कोलिनियर आहेत. आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम, सिंपल वे. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम. इफ AB bar equal to 2i minus 4j plus 7k and initial point A is 150, find the terminal point B. Now we know that here A bar point A दिला आहे, मग त्याचा पोझिशन वेक्टर आपल्याला काढता येईल I plus 5j plus 0k and B bar B position vectors of point A and B. But what is to be given? But AB bar equal to कसा लिहिता येईल B bar minus A bar and which is given to be दिलेला आहे तुम्हाला 2i minus 4j plus 7k. आणि म्हणून आपल्याला काय शोधायचं आहे B शोधायचं आहे. मग B बारचा अगोदर पोझिशन वेक्टर शोधू. B बार इक्वल टू 2i मायनस 4j प्लस 7k. हा मायनस आहे तिकडे जाऊ द्या, प्लस A बार. A बारची किंमत टाकून द्या विच इज इक्वल टू 2i मायनस 4j प्लस 7k प्लस I प्लस 5j प्लस 0k. कलेक्टिंग लाईक टर्म्स 2i प्लस I, 3i मायनस 4j प्लस 5j जे 7k प्लस 0k 7k. दिस इज B बार. हा काय आहे पोझिशन वेक्टर आहे कुणाचा पॉईंट Bचा. आणि म्हणून Bचे कॉर्डिनेट्स काय येतील पोझिशन वेक्टर कसा काढतो दिलेल्या पॉईंट्सला फक्त एक्सला आय ने, वायला जे ने आणि झेडला के ने गुणतो. म्हणजेच काय येईल 3, 1 आणि 7. आणि हा आहे तुमचा ॲन्सर. संपला प्रॉब्लेम, एकदम साधासा प्रॉब्लेम. ओके. इफ वेक्टर्स 2i मायनस qj प्लस 3k अँड 4i minus 5j plus 6k are collinear, find the value of k. कोलिनियर आहे, कोलिनियर असतील तर वन कॅन बी एक्सप्रेस ॲज अ स्केलर मल्टिपल ऑफ अदर. मग या वेक्टर्सला आपण नाव देऊ. लेट A बार 2i मायनस qj प्लस 3k अँड B बार 4i माइनस 5j प्लस 6k B गिवन कोलिनियर वेक्टर्स. आता हे पोझिशन वेक्टर नाही कोलिनियर आहेत, फक्त त्यांना आपण वेक्टर शब्द आला तर. ओके, पॉईंट दिला तर पोझिशन वेक्टर. ओके, ते किंवा ते म्हटले तर हे कोलिनियर पॉईंट्स कोलिनियर वेक्टर्स आहे. आणि कोलिनियर वेक्टर असतील तर देअरफॉर A बार इक्वल टू m टाइम्स B बार. आपला थेरम वन कॅन बी एक्सप्रेस ॲज अ स्केलर मल्टिपल ऑफ अदर म्हणून. आणि म्हणून मग A बार 2i मायनस qj प्लस 3k is same as m times 4i minus 5j plus 6k. Okay, I j k by equality which is equal to 4m times I minus 5m times j plus 6m times k. Okay, left side as it is 2i minus qj प्लस 3k. दोघांच्या मध्ये काय साईन आहे इक्वल साईन आहे बाय इक्वॅलिटी. मग I
आयचा कोइफिशियंट 2, तर इकडे काय आहे 4m, म्हणजेच यमची किंमत काय आली 2/4 1/2 जे -q इक्वल टू -5m. ओके, म्हणजेच q/5 इक्वल टू m, बट m इक्वल टू किती आहे, यमची किंमत किती आहे 1/2 आहे फ्रॉम 1, आणि म्हणून क्यूची किंमत किती येईल 5/2. याला आणखी एक कन्सेप्ट आहे, दोन वेक्टर जर सारखे असतील तर हा आणखी एक याला वेगळा कन्सेप्ट आहे. असं पण लिहिता येईल, ऑर ए बार अँड बी बार कसे आहेत कोलिनियर आहेत. याचा अर्थ त्यांचे IJK कोइफिशियंट एकमेकांच्या प्रमाणात आहे. म्हणजेच काय, तिकडचं 2 इकडे (4) इज सेम ॲज -q/-5 इज सेम ॲज 3/6 आणि इक्वल टू काय आहे m आहे, कारण सगळ्यांचा इक्वल टू m घेतला. आणि पुन्हाही बघा 1/2 इक्वल टू q/5 इक्वल टू 1/2. कोणतेही दोन एकत्र घ्या, q इक्वल टू 5/2 सेम ॲन्सर येतं कोलिनियर असतील तर. ओके, तर एक छानसा प्रॉब्लेम, एक छान प्रॉब्लेम आहे. फाइंड अ व्हेक्टर ऑफ मॅग्निट्यूड 7 युनिट्स अलॉंग ए बार. ए बार दिलेला आहे 2i + 3j - 6k, परंतु आपल्याला याची लेंथ वेगळी येईल. आपल्याला 7 मॅग्निट्यूडचा पाहिजे. मग 7 मॅग्निट्यूडचा पाहिजे असेल तर कसा करतो आपण, व्हेक्टर ऑफ रिक्वायर्ड मॅग्निट्यूड, व्हेक्टर ऑफ मॅग्निट्यूड 7 along a bar equal to 7 into unit vector along that direction. युनिट व्हेक्टरचा उपयोग फक्त डायरेक्शनसाठीच करतो. मग किती मॅग्निट्यूडचा पाहिजे 7ने त्या डायरेक्शनच्या युनिट व्हेक्टरला गुणा. काय आलं 7 into a bar 2i + 3j - 6k अपॉन त्याची मॅग्निट्यूड कोइफिशियंट ऑफ i², कोइफिशियंट ऑफ j², कोइफिशियंट ऑफ k² अँड विच इज इक्वल टू बघा 36 आणि 4 40 9 49 कुणाचा स्क्वेअर आहे 2i + 3j - 6k अपॉन 7 गेला आणि हाच तुमचा ॲन्सर आहे. समजा 7 ऐवजी मी जर 5 दिला असता तर 5/7 आला असता. इथं कॅन्सल झाला, योगायोग आहे म्हणून, बाकी काही नाही. ओके, एक बेसिक प्रॉब्लेम आहे. हा एक स्पेसमधला पॉईंट दिला आहे 4 - 2 6. हे तुमचे 3 प्लेन्स आहेत x o y z. ओके, XY प्लेन. आता ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट कसे काढतो माहिती आहे ना, इथनं आपण परपेंडिक्युलर टाकतो, इथनं एक्स ॲक्सिसवर परपेंडिक्युलर टाकतो, वाय ॲक्सिसवर परपेंडिक्युलर टाकतो आणि मग ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट, हा एक्स कोऑर्डिनेट, याचा अर्थ हा एक्स कोऑर्डिनेट काय आहे ह्या पॉईंटचा, एक्स ॲक्सिसवरचा पॉईंट 0 0 आहे, वाय ॲक्सिसवरचा पॉईंट आता हा निगेटिव्ह आहे आणि झेड ॲक्सिसवरचा पॉईंट काय आहे तुमचा 0 0 6 आहे. हा XY प्लेन आहे, मग याला x आहे आणि y आहे, म्हणजे हा पॉईंट काय येईल x - 2 0. हा XY प्लेनमधला पॉईंट आहे. मग आता XY प्लेनमधलं डिस्टन्स मग काय म्हणता येईल, लेट A 4 - 2 0. XY प्लेन आहे म्हटल्यावर झेड कोऑर्डिनेट 0, पॉईंट इन XY प्लेन आणि आपल्याला काय विचारलं आहे, डिस्टन्स विचारलं आहे. अँड देअरफॉर
हा पॉईंट घेऊ आपण पी अँड देअरफॉर लेंथ ए पी डिस्टन्स फॉर्म्युल्याने काय येईल x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर 6 मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर 0 0 36 म्हणजे 6 म्हणजेच काय मॉड ऑफ झेड कोऑर्डिनेट एक्स वाय प्लेनमधला जो असतो तो कारण ॲन्सर आहे लेंथ आहे हा काय येतो मॉड ऑफ झेड कोऑर्डिनेट लेंथ निगेटिव्ह नसते 6 युनिट्स ओके असंच तुम्हाला जर डिस्टन्स पुढचा प्रॉब्लेम विचारला झेड एक्स प्लेनचं त्या पॉईंटपासूनचं अंतर मग झेड एक्स म्हणजे ह्या पॉईंटमध्ये इथं जर एखादा पॉईंट असेल तर त्याचे कोऑर्डिनेट काय येतील झेड एक्स प्लेन इथं मग हा पॉईंट आहे याचा एक्स कोऑर्डिनेट काय येईल 4 येईल झेड एक्स प्लेन आहे वाय कोऑर्डिनेट 0 येईल आणि हा 6 येईल मग पॉईंट इन झेड एक्स प्लेन कारण झेडवरती परपेंडिक्युलर टाका एक्सवरती परपेंडिक्युलर टाका आणि हे डिस्टन्स आहे एक्सवरती परपेंडिक्युलर टाकला तर 0 आणि झेडवरती टाकला तर 6 हा पॉईंट आहे समजा बी अँड देअरफॉर पी बी डिस्टन्स फॉर्म्युला पी म्हणजे दिलेला पॉईंट 4 मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर 6 मायनस 6 ब्रॅकेट स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू किती 0 0 हा किती आला 2 म्हणजे 2 4 म्हणजेच 2 मॉड ऑफ वाय कोऑर्डिनेट जो नाही तो घ्यायचा असंच उरलेलं पण प्लेनमधनं घेता येईल मग आता एक्स ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स किती एक्स ॲक्सिस मग एक्स ॲक्सिसवरचा पॉईंट काय आहे 4 0 0 ऑन एक्स ॲक्सिस ओके हा पॉईंट कुठला असतो एक्स ॲक्सिसवरचा असतो मग एक्सपासूनचं अंतर बघा एल पी सेम डिस्टन्स फॉर्म्युला x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर y2 मायनस y1 मायनस 2 मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर 6 मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर 0 याचा स्क्वेअर 4 याचा स्क्वेअर 36 आणि 4 40 युनिट्स असंच इतरांपासून पण काढता येईल एकदम बेसिक प्रॉब्लेम आहे ओके तर तुमचा पॉईंट कसा रोटेट होतो त्यानुसार आहे ओके शॉर्टकट माहिती आहे जर बघा एक फिगर आहे त्याच्यानुसार हे सगळे प्रॉब्लेम्स त्याच्याशी रिलेटेड आहेत ओके एकदम सिंपल कन्सेप्ट एक रेक्टँगल काढा ओके हा रेक्टँगल आहे याच्या अर्ध्यावरती पुन्हा दुसरा एक रेक्टँगल मी ड्रॉ करतो आहे ओके कॉर्नर्स जोडतो आहे हा एक्सटेंड केला हा ओ आहे हा एक्स ॲक्सिस हा तुमचा वाय ॲक्सिस हा तुमचा झेड ॲक्सिस हा जो प्रॉब्लेम ज्याच्याशी रिलेटेड आहे तो बेसिक कन्सेप्ट असा आहे समजा याची लेंथ ए आहे याची लेंथ बी आहे याची हा पॉईंट घेऊ ए वाय ॲक्सिसवरचा बी झेड ॲक्सिसवरचा सी हे जर एक्स इंटरसेप्ट ए असेल तर या पॉईंटचे कोऑर्डिनेट येतील ए 0 0 हा वाय ॲक्सिसवरचा पॉईंट आहे एक्स 0 हे डिस्टन्स बी आहे 0 हे डिस्टन्स सी आहे 0 0 सी ओके देन ए बी सी झालं हा पॉईंट घेऊ आपण पी हा घेऊ क्यू हा घेतला आर आणि हा घेतला यस आता तुम्हीच सांगा हा पॉईंट कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे एक्स आणि वाय आहे मग एक्स कोऑर्डिनेट काय आहे ए आहे वाय कोऑर्डिनेट काय आहे बी झेड याच्यात येईल का नाही का हा एक्स वाय प्लेन आहे हा बघा कोणता प्लेन आहे वाय झेड प्लेन आहे वाय झेड प्लेन म्हटल्यावर याच्यावर एक्स काय नाही आहे वाय बी आहे आणि झेड सी आहे हा कोणता प्लेन आहे झेड एक्स प्लेन आहे मग झेड एक्स आहे वाय दोन्हीकडे 0 आहे आणि झेड कोऑर्डिनेट आहे आणि हा स्पेसमधला पॉईंट आहे ए ए ए बघा याच्याशी कंपॅरिझन करून आता काही पण विचारा तुम्हाला
मग हा 4 - 2 6 फक्त इथं लिहायचं. मग इथं काय येईल 4 येईल, इथं -2 येईल, तर इथं 6 येईल. त्यानुसार हे प्रत्येक प्लेनमधला तुम्हाला पॉईंट काढता येईल. हा कोणत्या प्लेनमधला पॉईंट आहे? हा XY प्लेनमधला आहे. हा पॉईंट YZ प्लेनमधला आहे. हा पॉईंट ZX मधला आहे. हा X ॲक्सिस, Y ॲक्सिस आणि Z ॲक्सिस, आणि हा ओरिजिन आहे. त्याचे कॉर्डिनेट आपण घेतो 0 0 0, आणि असा हा कन्सेप्ट आहे. याच्यावरती हा प्रॉब्लेम आहे, बाकी काहीच नाही. आता XY प्लेन म्हणजे फक्त किमती टाकल्या आणि तुम्हाला डिस्टन्स विचारलं, ते डिस्टन्स काढलं. असं हा बेसिक कन्सेप्टवरती हा प्रॉब्लेम आहे. ओके, जमेल. आता अशा प्रकारचा कोणताही प्रॉब्लेम असला तरी आपल्याला तो येईल. ओके, वी स्टॉप हिअर. पुढच्या वेळेला आपल्याला पुढचा कन्सेप्ट बघूया इन नेक्स्ट सेशन. अप टिल बाय बाय.